नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्व परीक्षार्थी MPSC, तलाठी, पोलीस, बँक, रेल्वे यासारख्या अशा विविध परीक्षाकरता आमच्या लेट्स लर्न या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या लेट्स लर्न चॅनलवरील विविध शैक्षणिक व्हिडिओ आपणास कशा वाटतात, आपल्या कमेंट जरूर शेअर करा. सर्व परीक्षार्थींना उज्ज्वल यशासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दोस्तों, किसी शायर ने खूब कहा है, काम करो ऐसा कि पहचान बन जाए, चलो ऐसे कि निशान बन जाए. अरे ज़िंदगी तो हर कोई काट लेता है, अगर दम हो तो मिसाल बन जाए. हमारी समस्या का समाधान सिर्फ हमारे पास है, दूसरों के पास तो सिर्फ सुझाव है. सफलता तब मिलेगी जब आप जो सोचते हैं, जो कहते हैं, जो करते हैं, जो सुनते हैं, उनमें सामंजस्य हो. लोग क्या कहेंगे इसकी चिंता मत करो, आपको क्या बनना है इस पर विश्वास करो. स्वतःपेक्षा हुशार लोकांसोबत संवाद साधा. अशा लोकांसोबत राहा जे तुमच्यापेक्षा यशस्वी आहेत. त्यांच्या सहवासात तुम्ही देखील यशस्वी होऊ शकता. तर पाहत राहा, ऐकत राहा आमच्या लेट्स लर्न चॅनलवरील विविध विषयावरील शैक्षणिक व्हिडिओ. आपला जास्त वेळ न घेता तर पाहणार आहोत विषय इंग्रजी क्लॉजेस. तर वेलकम माझ्या सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्र आणि मैत्रिणींनो. तर आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं की क्लॉजेस, मेन क्लॉजेस आपण पाहिलेले होते, सबऑर्डिनेट क्लॉज पाहिलेले होते आपण, आणि त्याचबरोबर जे सबऑर्डिनेट क्लॉज आहे त्या सबऑर्डिनेट क्लॉजचे 3 प्रकार आपण पाहिलेले होते. नाऊन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडवर्ब क्लॉज असे 3 प्रकार आपण पाहिलेले होते. आज आपण पाहणार आहोत जे नाऊन क्लॉज आहे, याच नाऊन क्लॉजबद्दल, नाऊन क्लॉजचे किती प्रकार आहेत आणि ते कोणते आहेत हे पाहणार आहोत. परंतु ते प्रकार पाहण्याआधी पुन्हा एकदा थोडीशी उजळणी आपण करूया नाऊन क्लॉजबद्दल. पुन्हा एकदा तुम्हाला नाऊन क्लॉज म्हणजे नेमकं काय हे समजावून सांगण्यासाठी आलेले आहे मी काही एक्झाम्पल्स घेऊन. तर पहा, स्क्रीनवर तुम्हाला एक सेंटेन्स दिसत असेल. काय आहे हे सेंटेन्स? आय वॉन्ट अ बुक. आता या सेंटेन्समध्ये काय झालेलं आहे, तर हे जे अ बुक आहे, हे अ बुक हे काय आहे? आपण अ बुक जर का मी तुम्हाला विचारलं अ बुक हे कोणतं पार्ट्स ऑफ स्पीच आहे, तर लगेच ओळखेल की तुम्ही ओळखाल की अ बुक म्हणजेच पुस्तक. ओके, म्हणजेच काय, तर हे एक नाऊन आहे, म्हणजे अ बुक हे नाऊन आहे. आता हे नाऊन कुठे आलंय, तर वॉन्ट या वर्बच्या नंतर आलेलं आहे. पहा, आता त्याचबरोबर आता इथे तुम्हाला तुमच्या समोर स्क्रीनवर दुसरं वाक्य दिसतंय. आता या दुसऱ्या वाक्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला, तर पहा, आय विश, म्हणजे इथे फक्त वॉन्टच्या ऐवजी मी विश हा शब्द घेतलेला आहे. तर पहा, आय विश, आणि जिथे बुक लिहिलेलं होतं ज्या ठिकाणी इथे एक नाऊन आलेलं होतं, त्या नाऊनच्या ठिकाणी मी काय घेतलेलं आहे, टू गेट अ प्राइज. आता लक्षात घ्या, टू गेट अ प्राइज हे जे आहे हे काही क्लॉज नाही आहे, किंवा एकच नावसुद्धा नाही, किंवा एकच शब्दसुद्धा नाही आहे. आणि म्हणून हे जे आहे टू गेट अ प्राइज आहे, या हा जो वाक्याचा भाग आहे, किंवा आपण म्हणूया हा जो शब्द समूह आहे, ओके, ग्रुप ऑफ वर्ड जो आहे, हा ग्रुप ऑफ वर्ड काय आहे, तर एक फ्रेज आहे. परंतु ही जी फ्रेज आहे, ही फ्रेज काम काय करते, तर नाऊनच्या जागी आलेली आहे. सॉरी, काम करते नाही विचारायला पाहिजे. तर ही जी फ्रेज आहे, ही फ्रेज कुठे आलेली आहे, तर नाऊनच्या प्लेसवर आले, आणि ही नाऊनच्या प्लेसवर आल्यामुळे ह्याला आपण काय म्हणणार आहोत, नाऊन फ्रेज. लक्षात घ्या, फक्त एकच शब्द आला तर तो नाऊन, आणि ती जागा आहे वर्बच्या नंतरची. परंतु असंच अ ग्रुप ऑफ वर्ड आला विच इज फ्रेज आली, तर त्याला आपण काय म्हणणार आहे, नाऊन फ्रेज, बिकॉज इट्स कम इन द प्लेस ऑफ नाऊन. ती नाऊनच्या जागी आले, आणि म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहे, नाऊन फ्रेज असं म्हणणार आहे. पाहूया आता आपण तिसरं एक्झाम्पल जे आहे ते नाऊन क्लॉजचं आहे, कारण आत्ता आपण क्लॉजेसची स्टडी करतोय, त्याच्यामुळे लक्षात घ्या, सेम सेकंड प्रमाणेच वाक्य आहे, आय विश. परंतु या आय विश नंतर एका, पहा इथं सेकंड सेंटेन्समध्ये मी प्रिपोजिशनने काय केलेलं आहे, वाक्य जोडलेलं आहे किंवा वाक्य वाढवलेलं आहे. परंतु थर्ड सेंटेन्समध्ये इथे कंजंक्शन वापरले, आणि कंजंक्शन आलं म्हणजे दुसऱ्या क्लाउजची एंट्री झाली असं समजा. ओके, मग काय आय विश आहे, आय विश दॅट आय शल गेट अ प्राइज, आणि हे पूर्ण काय आहे, सब्जेक्ट आणि प्रेडिकेट एकत्र आलेले आहेत, आणि त्याची सुरुवात जी आहे ती कंजंक्शनने झालेली आहे, म्हणजे हे क्लॉज आहे. म्हणजे आपल्याला एक कन्फर्म झालं हे क्लॉज आहे. बट दिस क्लॉज कम्स इन द प्लेस ऑफ नाऊन. हे आलेलं कुठे आहे, तर नाऊनच्या जागेवर आले,
आणि नाऊनच्या जागेवर आलेलं क्लॉज म्हणून आपण याला काय नाव दिलेलं आहे, नाऊन क्लॉज. तर मला वाटतं आतापर्यंत तुमच्या लक्षात व्यवस्थित आलेलं असेल की नाऊन क्लॉज म्हणजे नेमकं काय. तर नाऊनच्या जागी ज्यावेळेस क्लॉज येतं म्हणजे सब्जेक्ट आणि प्रेडिकेट किंवा फक्त प्रेडिकेट येतं, त्यावेळी आपण त्याला काय म्हणत असतो, नाऊन क्लॉज असं म्हणत असतो. तर पहा आता हे जे नाऊन क्लॉज आहे, ह्या नाऊन क्लॉज आपण त्याचे प्रकार बघणार आहोत. नाऊन क्लॉजचे किती आणि कोणते आहेत ते. परंतु त्याआधी एक लक्षात घ्या, जे प्रकार आहेत नाऊन क्लॉजचे ते त्याच्या प्लेसवरून ठरणार आहे, की नाऊनच्या ज्या प्लेसेस आहेत त्याच्यावरून ठरणार आहे. तर लक्षात घ्या, नाऊनच्या प्लेसेस कोणत्या कोणत्या असतील. तर पहा, नाऊनच्या प्लेसेस मी मागच्याही वेळेस तुम्हाला सांगितले होते. 2 प्लेसेस मी तुम्हाला सांगितलेल्या होत्याच आपल्या लास्ट व्हिडिओमध्ये, एक तर वर्बच्या आधी आणि वर्बच्या नंतर. तर आपण एक एक्झाम्पल घेऊया आणि त्या एक्झाम्पलमध्ये कुठे कुठे नाऊन आलेलं आहे ते आपण पाहूया. आता या एक्झाम्पलमध्ये जर का तुम्ही पाहिलेलं असेल तर पहा, इथे काय आलेलं आहे, सीता. ओके, सीता हे एक नाऊन आलेलं आहे. लाईक्स हे काय वर्ब आहे. ओके, मँगो हे एक नाऊन आलेलं आहे. आणि दॅन आणि ॲपल म्हणजे ॲपल हे एक नाऊन. म्हणजे या एका सेंटेन्समध्ये किती आलेले आहेत, 3 ठिकाणी नाऊन आलेले आहेत. आपण पाहूया आणखीन एक्झाम्पल एक. पहा, आणखीन एक एक्झाम्पल पाहूया. पहा, लुक ॲट द बोर्ड. आता या एक्झाम्पलमध्ये काय आलेलं आहे, तर लुक ॲट द बोर्ड या एक्झाम्पलमध्ये इथे काय आहे, तर द बोर्ड आहे ते सुद्धा एक नाऊन आहे. त्याच्यामुळे ॲटच्या नंतर आलेलं म्हणजेच प्रिपोजिशनच्या नंतर सुद्धा कधी कधी नाऊन येऊ शकतं. आणि त्याचबरोबर एक तिसरं सेंटेन्स आपण इथे पाहूया, दिस इज माय हाऊस. आता इथे काय आहे, इज म्हणजेच हे एक ऑक्झिलरी आहे. इज हे एक ऑक्झिलरी आहे आणि त्याच्यानंतर काय आलेलं आहे इथं, तर नाऊन आलेलं आहे. आता आपण पाहूया हे नाऊन किती ठिकाणी आलेलं आहे. तर पहा, इथं सीता हे पहिल्या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे वर्बच्या आधी एकदा नाऊन येऊ शकतं, म्हणजे नेहमी वर्बच्या आधी नाऊन येऊ शकतं. दुसरं जे आलेलं आहे नाऊन ते आलेलं आहे मँगो. मँगो हे कुठे आलेलं आहे, तर लाईक्सच्या नंतर आलेलं आहे, म्हणजेच वर्बच्या नंतर आलेलं आहे. तिसरं जे आलेलं आहे, या मँगोलाच काय आहे, पर्याय म्हणून आलेलं आहे. म्हणजेच आपण म्हणू शकतो इन ॲपोजिशन टू नाऊन, म्हणजे नाऊनलाच पर्याय म्हणून त्या मँगोच्या ऐवजी मँगो दॅन ॲपल असं आलेलं आहे. आणि त्याच्यामुळे इथे काय आलेलं आहे, तिसरं जे नाऊन आलेलं आहे ते कुठे आलेलं आहे, तर याच नाऊनला पर्याय म्हणून आलेलं आहे. चौथं जे नाऊन आलेलं आहे ते कुठे आलेलं आहे, लक्षात घ्या. चौथं नाऊन आलेलं आहे प्रिपोजिशनच्या नंतर, म्हणजे ॲट हे जे प्रिपोजिशन आहे या प्रिपोजिशनच्या नंतर आलेलं आहे. आणि पाचवं जे नाऊन आलेलं आहे ते इज याच्या नंतर आलेलं. आता इज हे काय आहे, तर लक्षात घ्या, इज हे जे आहे हे एक ऑक्झिलरी आहे. ओके, किंवा आपण त्याला म्हणू शकतो प्रायमरी ऑक्झिलरी आहे. परंतु या वाक्यामध्ये पहा, इथे इज जे आहे ते इनकम्प्लीट वर्ब आहे. इनकम्प्लीट वर्ब का म्हणतोय, कारण पहा, मी जर का फक्त इथं म्हटलं सीता लाईक्स तर तुम्हाला अर्थ पूर्ण कळतो, म्हणजे इथे सीता लाईक्स, सीताला आवडतं, हे कम्प्लीट मिनिंग देणारं सेंटेन्स आहे, परंतु किंवा वर्ब आहे. परंतु धिस इज असं म्हटल्यानंतर इनकम्प्लीट वर्ब आहे, हे अर्धवट आहे. आणि या अर्धवट वर्बला पूर्ण करण्याचं काम कोणी केलं, या नाऊनने केलेलं आहे. म्हणजे काही वेळेस अर्धवट वर्बला पूर्ण करण्याचं काम सुद्धा नाऊन करत असतं. तर लक्षात घ्या, इथे मी तुम्हाला या 5 जागा दाखवलेल्या आहेत पहा. आणि ह्या ज्या 5 जागा म्हणजे या 5 जागांवर नाऊन येऊ शकतं. या 5 पेक्षा इतर कुठेही नाऊन येऊ शकत नाही, परंतु 5 जागी नाऊन येऊ शकतं. आणि म्हणून नाऊन क्लॉजचे 5 प्रकार आहेत त्याच्या 5 जागेवरून. कुठल्या कुठल्या जागा, कारण की लक्षात घ्या, नाऊन क्लॉज जागेवर येतं, नाऊनच्या जागेवर येतं आणि 5 ठिकाणी नाऊन येऊ शकतं. आणि म्हणून नाऊन क्लॉजचे प्रकार सुद्धा किती आहेत, 5 आहेत. तर पाहूयात आपण ते प्रकार कोणते कोणते आहेत आणि किती आहेत. ओके, तर पहा, इथे तुमच्या समोर स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल, इथे आलेलं आहे नाऊन क्लॉज आलेला आहे. आता हे जे नाऊन क्लॉज आहे, ह्या नाऊन क्लॉजमध्ये काय आहे, तर द सब्जेक्ट ऑफ अ वर्ब. वर्बचं काय आहे, वर्बचं सब्जेक्ट म्हणजे वर्बच्या आधी येतं. त्यावेळेस लक्षात घ्या, ग्रामर किंवा इंग्लिश ग्रामरमध्ये आपण असं म्हणत असतो, कुठल्याही गोष्टीच्या आधी आलं म्हणजे सब्जेक्ट आणि नंतर येतो तो ऑब्जेक्ट. आणि त्या अनुषंगाने इथे सब्जेक्ट ऑफ अ वर्ब म्हणजेच कोणता पहिला प्रकार आहे नाऊन क्लॉजचा, द सब्जेक्ट ऑफ अ वर्ड. वर्ब म्हणजेच काय, वर्बच्या आधी कधी कधी नाऊन क्लॉज येतं, त्यावेळेस त्याला आपण द सब्जेक्ट ऑफ अ वर्ब म्हणतो. सेकंडली आपण इथे पाहूया की द ऑब्जेक्ट ऑफ अ वर्ब म्हणजेच वर्बच्या नंतर ज्यावेळेस क्लॉज येतं, नाऊन क्लॉज जे आहे ते वर्बच्या नंतर येतं, त्यावेळेस त्याला आपण म्हणत असतो की द ऑब्जेक्ट ऑफ अ वर्ब. तिसरं इथे पाहूया, द कॉम्प्लिमेंट ऑफ अ वर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन. म्हणजेच काय,
तर अशा प्रकारचं की कॉम्प्लिमेंट ऑफ वर्ब म्हणजे वर्बला कॉम्प्लिमेंट देण्याचं काम करतं. कुठल्या? तर इनकम्प्लीट प्रेडिकेशन. एखादं इनकम्प्लीट प्रेडिकेशन असतं. मग म्हणजे मगाशी आपण घेतलेलं होतं पहा एक्झाम्पल, धिस इज माय हाऊस. हे धिस इज काय आहे? तर इनकम्प्लीट प्रेडिकेशन आहे. हे इनकम्प्लीट प्रेडिकेशन आहे आणि या इनकम्प्लीट प्रेडिकेशनला काय केलेलं आहे? तर माय हाऊस या नाऊनने किंवा या नाऊनने काय केलेलं आहे? कॉम्प्लिमेंट देण्याचं काम केलेलं आहे. म्हणून तिसरा प्रकार जो आहे त्याला आपण म्हणूया द कॉम्प्लिमेंट ऑफ अ वर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन. आणि चौथा प्रकार जो आहे नाऊन क्लॉजचा तो कोणता आहे? द ऑब्जेक्ट ऑफ अ प्रिपोजिशन. तर काय येणार आहे? द ऑब्जेक्ट ऑफ अ प्रिपोजिशन म्हणजेच काय येणार आहे? तर प्रिपोजिशनच्या नंतर, जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं होतं, नंतर एखादा भाग येतो म्हणजे तो ऑब्जेक्ट असतो आणि तो आधी येतो म्हणजे तो सब्जेक्ट असतो. आणि त्यानुसार द ऑब्जेक्ट ऑफ अ प्रिपोजिशन म्हणजे प्रिपोजिशनच्या नंतर ज्यावेळेस क्लॉज येतं त्यावेळेस त्याला आपण म्हणतो द ऑब्जेक्ट ऑफ अ प्रिपोजिशन. आणि सर्वात लास्ट पाचवं पाहूया, इन ॲपोजिशन टू नाऊन ऑर प्रोनाऊन. नाऊन किंवा प्रोनाऊन ह्यांना काय आहे? तर ॲपोजिशन म्हणजे पर्याय म्हणून सुद्धा कधी कधी नाऊन क्लॉज येतं. लक्षात घ्या, नाऊन ऑर प्रोनाऊन म्हटले कारण की सुरुवातीला ज्यावेळेस आपण क्लॉजेस शिकत होतो त्याच वेळेस मी तुम्हाला सांगितलेलं होतं की तुम्हाला अज्युम करावं लागणार आहे की नाऊन इज इक्वल टू प्रोनाऊन. नाऊन आणि प्रोनाऊन एकाच जागी येतात. त्याच्यामुळे लक्षात घ्या, नाऊनच्या किंवा प्रोनाऊनला पर्याय म्हणून ज्यावेळेस क्लॉज येतं त्यावेळेस त्याला इन ॲपोजिशन टू नाऊन ऑर प्रोनाऊन क्लॉज असं म्हणत असतो. वळूया आपण लगेचच पुढील, म्हणजे आपण हे जे आहेत हे तुम्हाला जे 5 प्रकार इथे दाखवलेले आहेत हे 5 प्रकार आपण 1 बाय 1 स्टडी करणार आहोत. तर लक्ष द्या आणि पूर्ण व्हिडिओ पाहूया आपण 1 बाय 1. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत, ओके, स्क्रीनवर दिसतंय तुमच्या, सब्जेक्ट ऑफ अ वर्ब. म्हणजेच काय येणार आहे की वर्बचं सब्जेक्ट म्हणजे वर्बच्या आधी जेव्हा क्लॉज येतं त्यावेळेस त्याला काय म्हणतो आपण? सब्जेक्ट ऑफ अ वर्ब असं म्हणत असतो. पाहूया आपण पुढील पहिलं एक्झाम्पल आहे. काय एक्झाम्पल सांगते? व्हॉट ही सेड इज ट्रू असं सांगितलेलं आहे. आता इथे पहा, मी जो दिलेला आहे एक म्हणजे हे जे रेड कलरमध्ये जे दिलेलं आहे याला आपण काय म्हणणार आहे? क्लॉज म्हणणार आहे. जसं मी मागेही तुम्हाला सांगितलेलं होतं की क्लॉज जे आहेत ते सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनने स्टार्ट होत असतात किंवा सबऑर्डिनेट कंजंक्शन हे सबऑर्डिनेट क्लॉज जे आहे ते सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनने सुरू होत असतात. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन कोणते कोणते आहेत? तर WH वाले सर्व वर्ड्स आहेत. दॅट आहे, इफ आहे, वेदर आहे, अनलेस आहे, अंटिल आहे, ॲज सून ॲज आहे, नो सूनर दॅन आहे. हे सगळे काय आहेत? सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. तर सबऑर्डिनेट क्लॉज जे आहेत ते सुरू नेहमीच कशाने होतात? तर सबऑर्डिनेट कंजंक्शनने होत असतात. तर त्याप्रमाणे पहा इथे व्हॉट ही सेड इज ट्रू. आता या वाक्यामध्ये जर का तुम्ही पाहिलं तर पहा, व्हॉट ही सेड हे जे आहे हे व्हॉट ही सेड काय आहे? प्लेस ऑफ अ सब्जेक्ट. पहा, ही सब्जेक्टची जागा आहे आणि ही सब्जेक्टच्या जागेवर काय आलेलं आहे? एकच शब्द न येता काय आलेला आहे? तर व्हॉट ही सेड म्हणजे एक संपूर्ण क्लॉज येऊन बसलेला आहे आणि म्हणून याला आपण म्हणतो की नाऊन क्लॉज. आणि कोणतं नाऊन क्लॉज? तर सब्जेक्ट ऑफ अ वर्ब. आणि त्याच्यानंतर हे काय आहे? सब्जेक्ट आहे, हे पूर्ण काय आलेलं आहे? वर्ब आलेला आहे आणि त्याच्यानंतर मग काय आलेलं आहे? ऑब्जेक्ट आलेलं आहे. ओके, मग लक्षात घ्या इथे काय आलेलं आहे? तर सब्जेक्टच्या जागी ज्या वेळेस काय येणार आहे? तर सब्जेक्टच्या जागी ज्या वेळेस क्लॉज येणार आहे त्यावेळेस त्याला आपण सब्जेक्ट ऑफ वर्ब असं म्हणतो. सेकंड सेंटेन्सही आपण पाहूया. लक्षात घ्या, सब्जेक्ट ऑफ वर्ब प्रकारचे जे नाऊन क्लॉज असतात ते नेहमी आणि नेहमी वाक्याच्या सुरुवातीलाच येतात. तर पहा इथे सेकंडली घेतलेलं आहे, व्हाय ही लेफ्ट द हाऊस इज अ मिस्ट्री. आता याही वाक्यामध्ये काय झालेलं आहे? तर अगदी सुरुवातीला म्हणजे जी जागा सब्जेक्टची आहे त्या सब्जेक्टच्या जागी काय आलेलं आहे? तर एक क्लॉज आलेला आहे आणि म्हणून याला काय म्हणतोय आपण? त्याला नाऊन क्लॉज असं म्हणतोय. आणि नाऊन क्लॉज मधला प्रकार विचारला तर सब्जेक्ट ऑफ अ वर्ब. ओके, त्याच्यानंतर इज अ मिस्ट्री हे उरलेलं वाक्य आहे. त्यानंतर आपण पुढील वाक्य पाहूया. वेअर ही हॅज केप्ट माय पेन इज अननोन. आता पहा, याही वाक्यात काय आहे? अगदी सुरुवातीला जी जागा सब्जेक्टची होती ती जागा म्हणजे आपण म्हणू शकतो की धिस इज अननोन. परंतु धिस ही जी जागा आहे, एका शब्द जिथे यायला हवा होता त्या शब्दाच्या जागी काय आलेला आहे?
व्हेअर ही हॅज केप्ट माय पेन इज अननोन. म्हणजेच हा जो पूर्ण भाग आहे रेड कलरमध्ये आणि इटॅलिक फॉर्ममध्ये लिहिलेला आहे, हा पूर्ण भाग जो आहे याला आपण म्हणू शकतो की नाउन क्लॉज सब्जेक्ट ऑफ अ वर्ब. त्याच्यानंतर आपण पुढील पाहूया. पहा एक्झाम्पल नंबर 4 पाहूया आपण की दॅट यू शुड से सो सरप्राइज्ड मी. आता या वाक्यामध्ये सुद्धा काय आहे तर हा जो इटॅलिक फॉर्ममध्ये किंवा रेड कलरमध्ये दिलेला आहे दॅट यू शुड से, की हा जो भाग आहे की धिस सो सरप्राइज मी असं पण म्हणू शकतो, परंतु त्याऐवजी इथे काय आलंय दॅट यू शुड से. तर हे जे संपूर्ण आलेलं आहे याला आपण काय म्हणू शकतो नाउन क्लाउज. नाउन क्लॉज मधला प्रकार जो आहे हा सब्जेक्ट ऑफ अ वर्ब हा नेहमी वाक्याच्या सुरुवातीलाच येतो. ओके, आता आपण जाऊया दुसऱ्या प्रकाराकडे. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मला लिहून कळवा आणि तुमचे डाऊट्स, तुमच्या क्वेरीज ज्या काय असतील किंवा तुमचे सजेशन्स असतील तेही मला विचारत चला कमेंटमधून, की त्याच्या ह्यानं मी पूर्णपणे म्हणजे माझ्या परीने मी अगदी 100% देऊन तुमचे जे काही डाऊट्स असतील ते क्लिअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तर प्रयत्न करण्यासाठी तुम्ही निदान मला विचारायला हवं, त्याच्यामुळे प्लीज मला विचारत जा तुमचे जर का काही डाऊट्स असतील तर. ओके, आणि पुन्हा एकदा सांगते, हा क्लॉज जे आहे हे क्लॉज अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने, कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. ज्या ज्या एक्झाममध्ये इंग्लिश हा एक सब्जेक्ट असतो त्या सर्व एक्झाम्समध्ये क्लॉजेससुद्धा खूप महत्त्वाचे आहेत, लक्षात घ्या. ओके, अगदी तलाठी भरतीपासून ते पूर्ण आपलं राज्यसेवेपर्यंत सर्वच एक्झाम्सला महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर तुमच्या बँकिंगच्या एक्झाम्स असतील त्याच्यासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर तुमच्या स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या एक्झाम्स असतील, पोस्टाच्या एक्झाम्स असतील, या सर्व एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाचा असा हा टॉपिक आहे. ओके, तर ठीक आहे, आता आपण पुढचं बघूया. दुसरं जे आहे दुसरा प्रकार आपण बघतोय नॉन क्लॉजचा, कोणता आहे तर ऑब्जेक्ट ऑफ अ ट्रान्झिटिव्ह वर्ब. लक्षात घ्या, ट्रान्झिटिव्ह हा शब्द काही वेळेस एक्झाममध्ये वापरला जात नाही, कारण की ऑब्जेक्ट त्याच वर्बला असतं ते जे वर्ब ट्रान्झिटिव्ह असतं. ज्या वर्बच्या नंतर ऑब्जेक्ट येतं त्याच वर्बला आपण ट्रान्झिटिव्ह वर्ब असं म्हणतो. त्याच्यामुळे इथे फक्त ऑब्जेक्ट ऑफ वर्ब असं म्हटलं तरी देखील काहीही प्रॉब्लेम येणार नाही. लक्षात घ्या, जर का तुम्हाला हे ट्रान्झिटिव्ह वर्ब हा शब्द जर का कळत नसेल काय आहे हे ट्रान्झिटिव्ह वर्ब वगैरे, तर प्लीज माझ्याच व्हिडिओमध्ये म्हणजे माझ्या चॅनलवर जाऊन वर्ब जे आहे वर्बवर मी लेक्चर म्हणजे व्हिडिओ बनवलेला आहे, प्लीज तो बघा. आणि जर का तुम्हाला तो पाहूनही समजलं नाही तर प्लीज मला विचारा, मग आपण पुन्हा एकदा एक्सप्लेन करूया. ठीक आहे, मग पहा इथे ऑब्जेक्ट ऑफ अ ट्रान्झिटिव्ह वर्ब. तर ऑब्जेक्ट ऑफ ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे मगाशी पाहिलं आपण जे वर्ब आहे त्या वर्बच्या आधी येत होतं सब्जेक्ट, बरोबर ना. परंतु इथे ऑब्जेक्ट जे आहे किंवा जे क्लाउज आहे, मगाशी वर्बच्या आधी येत होतं क्लाउज आणि इथे मात्र वर्बच्या नंतर क्लाउज येणार आहे, कारण त्याचं नावच काय आहे ऑब्जेक्ट ऑफ अ ट्रान्झिटिव्ह वर्ब. तर वाक्य काय आहे, ही सेज दॅट ही वोंट गो. मग ही सेज धिस किंवा ही सेज दॅट असं आपण म्हणू शकतो, परंतु इथं त्याच्याऐवजी काय घेतलेलं आहे दॅट ही वोंट गो असं म्हटलेलं आहे. म्हणजे जिथे फक्त एक शब्द यायला हवा ते तिथे हवा होता, त्या ठिकाणी क्लॉज आलेला आहे. आणि हे जे क्लॉज आहे ते क्लॉज कशा प्रकारचं आहे तर ऑब्जेक्टच्या जागी आलेला आहे, म्हणजेच नाउनच्या जागी आलेला आहे आणि म्हणून याला ऑब्जेक्ट ऑफ ट्रान्झिटिव्ह वर्ब मधलं नाउन क्लॉज आलेला आहे असं आपण म्हणू शकतो. सेकंड सेंटेन्स पाहूया याच्यामधलंच. टेल मी व्हॉट इज युअर नेम. पहा, हे आणखीन एक्सप्लेन करण्यासाठी काय होणार आहे तर इथे जे वर्ब आलेला आहे त्या वर्बला आपण व्हॉट हा प्रश्न विचारू शकतो. टेल मी व्हॉट. ओके, टेल मी व्हॉट जर का विचारलं तर ते बरोबर इथे काय येणार आहे की व्हॉट इज युअर नेम असं विचारलेलं आहे. म्हणजे हे देखील काय आहे ऑब्जेक्टच्या जागेवर आलेलं आहे आणि म्हणून याला म्हणूया ऑब्जेक्ट ऑफ अ ट्रान्झिटिव्ह वर्ब. थर्ड सेंटेन्स आपण पाहूया. आय होप दॅट इट वॉज ट्रू. आता पहा इथे काय आहे तर आय आहे, सब्जेक्ट आहे, होप हे वर्ब आहे आणि या वर्बला आय होप व्हॉट डीड आय होप, मग काय येणार आहे दॅट इट वॉज ट्रू. ओके, आणि म्हणजेच याला मी व्हॉट प्रश्न विचारला तर हे भेटणार आहे आन्सर. आणि इथे जे ऑब्जेक्ट येणार आहे त्या ऑब्जेक्टच्या जागी काय आलेला आहे क्लॉज आलेला आहे आणि म्हणून याला नाउन क्लॉज म्हणतात. आणि नाउन क्लॉज मधला प्रकार आहे ऑब्जेक्ट ऑफ ट्रान्झिटिव्ह वर्ब. नंतर आपण वळूया लास्ट सेंटेन्सकडे
तर नो वन नोज हू ही इज असं म्हटलेलं आहे. आता इथे पहा, व्हॉट नो वन नोज, हू इज. मग हू ही इज हे जे आहे हे काय आहे, तर ऑब्जेक्ट ऑफ ट्रान्झिटिव्ह वर्ब प्रकारामधलं नाउन क्लॉज आहे. ओके, तर आता आपण वळूया लगेचच पुढील प्रकाराकडे. पुढील प्रकार कोणता आहे, तर द कॉम्प्लिमेंट ऑफ अ वर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन. लक्षात घ्या, इथे मी मुद्दामून जे ऑब्जेक्ट ऑफ ट्रान्झिटिव्ह वर्बचा प्रकार आहे त्याच्यानंतर हे लगेचच घेतलंय, कारण की हे जे दोन आहे, दुसरा आणि तिसरा जो प्रकार आहे, याच्यामध्ये थोडंसं तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता आणि तुमचं ते कन्फ्युजन दूर करण्यासाठीच मी काय घेतलेलं आहे, हे लागोपाठ घेतलेलं आहे. सर्वप्रथम आपण याच्यातलं एक एक्झाम्पल पाहूया आणि मग मी तुम्हाला सांगते फरक काय आहे तो. पहा, इथे पहिलं जे एक्झाम्पल आहे, लाईफ इज व्हॉट वी मेक इट, अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. इथे पहा, मगाशी ज्या प्रकारचे सेंटेन्स आपण पाहिलेले होते त्याच्यातही सब्जेक्ट होतं, वर्ब होतं आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्टच्या जागीच काय झालेलं होतं, क्लॉज आलेलं होतं. इथेही सेम तेच आहे, सब्जेक्ट आहे, वर्ब आहे आणि ऑब्जेक्टच्या जागी क्लॉज आलेला आहे. परंतु या वाक्यामध्ये आणि जे सेकंड प्रकार जो बघितला आपण, म्हणजे सेकंड कोणता, तर ऑब्जेक्ट ऑफ कोणता आहे, ऑब्जेक्ट ऑफ ट्रान्झिटिव्ह वर्ब हा प्रकार, ह्या दोघांमध्ये खूप मोठा फरक आहे. काय फरक आहे तो आपण पाहूया. लक्षात घ्या, इथे पहा, लाईफ इज, मी फक्त इथे जर का हे वाक्य तोडलं, लक्षात घ्या, मी जर का इथे हे वाक्य ब्रेक केलं, म्हणजे लाईफ इज फक्त एवढंच म्हटलं, तर लाईफ इज म्हटल्यानंतर आपल्याला अर्थबोध होत नाही, म्हणजे इनकम्प्लीट मिनिंग देतं. लाईफ इज व्हॉट, म्हणजेच इथं इन ट्रान्झिटिव्ह वर्ब आलेला आहे म्हणूया, किंवा इथे काय होतंय की हे काय आहे, इनकम्प्लीट प्रेडिकेशन आहे. हे कम्प्लीट प्रेडिकेशन नाही आहे, परंतु आधीचं वाक्य जर का तुम्ही पाहिले सर्व पहा, तर या सर्व वाक्यांमध्ये काय, ही सेज, इथून जरी फक्त मी वाक्य तोडलेलं असेल, ही सेज, तर लगेच कळतं तो म्हणाला. टेल मी, लगेच कळतंय की टेल मी. ओके, आय होप, इथेही आपल्याला अर्थ पूर्ण होतं आणि नो वन नोज इथेही आपल्याला अर्थ पूर्ण होतो. लक्षात घ्या, ऑब्जेक्ट ऑफ ट्रान्झिटिव्ह वर्बमध्ये वर्ब हे ट्रान्झिटिव्हच असायला पाहिजे, त्याच्यापुढे ऑब्जेक्ट हा आलाच पाहिजे आणि ते कम्प्लीट प्रेडिकेशन देतंय, म्हणजे इथे आपल्याला कम्प्लीट कळतंय काय म्हणायचंय, ते अर्थ पूर्ण होतोय. परंतु हे जर तिसरा जो प्रकार आहे, या तिसऱ्या प्रकारामध्ये मात्र तसं होत नाही आणि म्हणून याला आपण म्हणतो द कॉम्प्लिमेंट ऑफ अ वर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन. ओके, तर हे इनकम्प्लीट प्रेडिकेशन म्हणजे हे जे इनकम्प्लीट प्रेडिकेशन आहे, लाईफ इज, त्याला कंप्लीट करण्याचं काम कोण करतंय, तर हे क्लॉज करतंय आणि म्हणून याला असंच नाव आहे, द कॉम्प्लिमेंट ऑफ वर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन. आपण पाहूया पुढचं एक्झाम्पल. पहा, धिस इज, आणि इथे स्टॉप झालेला आहे, हे पुन्हा इनकम्प्लीट प्रेडिकेशन आहे. मग या इनकम्प्लीट प्रेडिकेशनला हे कंप्लीट करायचं काम कोणी केलेलं आहे, व्हेअर आय लिव्ह या क्लॉजने. तिसरं वाक्य आपण पाहूया. तिसऱ्या वाक्यात काय आहे, हर ग्रेट फिअर इज दॅट शी मे फेल, आणि इथे पहा, हर ग्रेट फिअर इज, इथे पुन्हा इनकम्प्लीट आहे आणि त्याच्यामुळे याला कंप्लीट करायचं काम कोणी केलेलं आहे इथं, तर या क्लोजने केलेलं आहे. पहा, त्याच्यानंतर पुन्हा चौथा आहे एक्झाम्पल, माय विश इज, पुन्हा पहा इथे तसंच आहे, माय विश इज दॅट ही मे पास द एक्झाम, असं आलेलं आहे. म्हणजे इथे देखील काय केलेलं आहे, तर इनकम्प्लीट प्रेडिकेशनला कंप्लीट करायचं काम कोणी केलेलं आहे, क्लॉजने केलेलं आहे. आपण पाहूया लगेचच आता पुढचा प्रकार जो आहे. बरं, हे सगळं करत असताना तुम्हाला काही मध्येच समजत नसेल तर प्लीज तिथेच मला काय करा, कमेंट करून काही क्वेश्चन्स विचारा, तुमच्या क्वेश्चन्सचे आन्सर करायचा मी नक्कीच प्रयत्न करेल. पुढे आपण जाऊया. प्रश्न क्रमांक नाही तर नाऊन क्लॉज जे आहे, तर चौथ्या प्रकारचं नाऊन क्लॉज पहा, आपण पाहिलेलं होतं. सगळ्यात पहिलं जे होतं नाऊन क्लॉज ते होतं सब्जेक्ट ऑफ वर्ब, सेकंड होतं ऑब्जेक्ट ऑफ ट्रान्झिटिव्ह वर्ब, त्याच्यानंतर थर्ड जे होतं ते काय होतं, तर कॉम्प्लिमेंट ऑफ अ वर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन, आणि चौथं जे आहे ते ऑब्जेक्ट ऑफ अ प्रिपोजिशन. पहा, नावानुसारच आपल्याला कळतंय की ऑब्जेक्ट ऑफ अ प्रिपोजिशन म्हणजे प्रिपोजिशनच्या नंतर येत असेल. मग पहा, इथे एक्झाम्पल अत्यंत सोपे आहेत. एक्झाम्पल पहा काय येत आहे की ऑल डिपेंड्स ऑन. पहा, लगेच तुम्हाला इथे दिसतंय की ऑन आहे. ऑन हे काय आहे, प्रिपोजिशन आहे. ऑन असेल, इन असेल, ओव्हर असेल, बिटवीन असेल, अराउंड असेल, ओव्हर असेल, ओके, अंडरनीथ असेल, हे सर्व काय आहेत, तर प्रिपोजिशन आहेत. आणि या प्रिपोजिशनच्या नंतर पहा इथं हाऊ म्हणजे WH वर्ड आलेला आहे, त्याच्यानंतर सब्जेक्ट इट हा सब्जेक्ट आहे आणि इज डन हे काय आहे, प्रेडिकेट आहे. म्हणजेच या प्रिपोजिशन नंतर काय आलेलं आहे, क्लॉज आलेला आहे. आणि बिकॉज हे क्लॉज जे आहे ते प्रिपोजिशनच्या नंतर येतं म्हणून त्याला आपण नाव दिलेलं आहे ऑब्जेक्ट ऑफ अ प्रिपोजिशन.
ओके, पहा फक्त तुम्हाला एवढंच आहे, एक्झाममध्ये जर का तुम्हाला आलेलं असेल, आयडेंटिफाय करायचं असेल तर लक्षात घ्या काय करायचं आहे तुम्हाला, तर फक्त प्रिपोजिशन ओळखलं. जर का तुम्हाला वाक्यामध्ये प्रिपोजिशन दिसलं आणि त्या प्रिपोजिशन नंतर लगेचच तुम्हाला सब ऑर्डिनेटिंग कंजंक्शन दिसलं किंवा त्याच्यानंतर लगेचच तुम्हाला क्लॉज दिसलं तर लगेचच ओळखून जा हे काय आहे, ऑब्जेक्ट ऑफ अ प्रिपोजिशन, हे नाउन क्लॉज आहे. पुढे आपण एक्झाम्पल पाहूया. पहा काय आहे, पे केअरफुल अटेन्शन टू. इथे पुन्हा टू आलेला आहे आणि टू व्हॉट आय एम गोइंग टू से. तर व्हॉट आय एम गोइंग टू से हे काय आहे, ऑब्जेक्ट ऑफ अ प्रिपोजिशन आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आपण पाहूया, तिसरं वाक्य आपण पाहूया की देअर इज नो मिनिंग इन व्हॉट यू से. तर पहा इन हे आलेलं आहे. आता इथेही वाक्यामध्ये काय आलेलं आहे, इन हे काय आलेलं आहे, प्रिपोजिशन आलेलं आहे आणि इन या प्रिपोजिशन नंतर लगेचच क्लॉज आले आणि म्हणून याला आपण म्हणतोय ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशनचं नाउन क्लॉज आहे. चौथ्या वाक्यातही पहा, देअर वेअर नो कंप्लेंट्स एक्सेप्ट. आता एक्सेप्ट हे काय आहे, एक प्रकारचं प्रिपोजिशन आलेलं आहे आणि या प्रिपोजिशन नंतर काय आलेलं आहे, क्लॉज आलेला आहे. म्हणजे दॅट द डे वॉज टू हॉट असं आलेलं आहे. म्हणजे हे काय आहे, द ऑब्जेक्ट ऑफ अ प्रिपोजिशन या प्रकारचं नाउन क्लॉज आहे. ओके, आता आपण वळूया लगेचच लास्ट जे आहे आपलं नाउन क्लॉजमधलं सगळ्यात शेवटचं. तर कोणतं आहे शेवटचं, इन ॲपोजिशन टू नाउन ऑर प्रोनाउन. म्हणजे नाउनला किंवा प्रोनाउनला पर्याय म्हणून येत असतं काही वेळेस. आता पर्याय म्हणून क्लॉज कसं येतं, तर पहा इथे अगदी सिंपल आहे हेही. पहा इथं युअर स्टेटमेंट हे एक सब्जेक्ट आहे. लक्षात घ्या, युअर स्टेटमेंट हे काय आहे, सब्जेक्ट आहे. आणि याच सब्जेक्टला, सब्जेक्ट म्हणजेच नाउन किंवा प्रोनाउनच सब्जेक्टच्या जागी येऊ शकतं की नाही. लक्षात घ्या, नाउन किंवा प्रोनाउन हे सब्जेक्टच्या जागी येऊ शकतं आणि म्हणून याला आपण म्हणूया नाउन आहे हे किंवा प्रोनाउनही असेल काही वेळेस. तर इथे मात्र नाउन आहे, युअर स्टेटमेंट. आता या स्टेटमेंटला पर्याय काय आलेला आहे, तर दॅट यू फाउंड मनी इन द स्ट्रीट. हा पूर्ण, हे जे पूर्ण क्लॉज आलेला आहे ते क्लॉज काय आलेलं आहे, युअर स्टेटमेंटला पर्याय आलेला आहे. म्हणजे त्याच्या इन ॲपोजिशन आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर पुढे पुन्हा आहे, विल नॉट बी बिलिव्ड. अशा प्रकारचं वाक्य आलेलं आहे. तर या वाक्यामध्ये विशेषतः काय आहे पहा, हा जर का पूर्णपणे भाग जो आहे, म्हणजे हे जे क्लॉज आहे हे क्लॉज जर का मी पूर्ण काढून टाकलं तरी देखील पहा, युअर स्टेटमेंट विल नॉट बी बिलिव्ड असं आपलं एक वाक्य होऊ शकतं अर्थपूर्ण. परंतु हे स्टेटमेंट जे आहे, हे जे क्लॉज जे आलेलं आहे, क्लॉज फक्त कशासाठी आले, तर या सब्जेक्टला पर्याय म्हणून आलेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या वाक्यामध्ये हे जे वाक्य जे मधलं आहे किंवा जे इन ॲपोजिशन टू नाउन ऑर प्रोनाउन प्रकारामधलं जे नाउन क्लॉज आहे ते जर का आपण गाळलं तरी देखील अर्थपूर्ण वाक्य मिळू शकतं आपल्याला. ओके, तर पुढे आपण पाहूया. आता हे असं नाही की प्रत्येकच वेळेस सुरुवातीच्या सब्जेक्टलाच पर्याय यावं, कधी कधी ऑब्जेक्टला सुद्धा पर्याय येऊ शकतो. कारण की नाउन किंवा प्रोनाउन दोन्ही काय होतात, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टच्या जागी येत असतात. तर पहा इथं सेकंड वाक्य आहे, द रिपोर्ट. मग आता या रिपोर्ट नंतर पुन्हा काय म्हटलंय की या रिपोर्टला काय आलेला आहे, इथे पर्याय आलेला आहे. द रिपोर्ट दॅट ही वॉज किल्ड. रिपोर्ट कोणता, दॅट ही वॉज किल्ड इज अनट्रू. ओके, मग इथे म्हटलेलं आहे की हा जो भाग आहे, हा भाग जरी आपण घेतला नाही, द रिपोर्ट इज अनट्रू, तरी देखील बरोबर होणार आहे. परंतु इथे आपण हे घेतलेलं आहे कशामुळे, तर इन ॲपोजिशन टू नाउन ऑर प्रोनाउन म्हणून इथे हे घेतलेलं आहे. ओके, आपण वळूया पुढील वाक्याकडे. पुढील वाक्य जे आहे, द न्यूज. पहा इथे पुन्हा द न्यूजला हे केलेलं आहे, द न्यूज दॅट यू स्टूड फर्स्ट मेक्स मी हॅपी. याही वाक्यात दॅट यू स्टूड फर्स्ट हे जे आहे याला पर्याय म्हणून आलेला आहे आणि पर्याय जर गाळला तरी देखील चालू शकतो. पहा, द न्यूज मेक्स मी हॅपी असं म्हटलं तरी देखील अर्थपूर्ण वाक्य आपल्याला मिळू शकतं. ओके, म्हणजेच काय सांगण्याचं हे काय की इन ॲपोजिशन टू नाउन ऑर प्रोनाउन हे जे आहे हे पर्याय म्हणून येत असतात, कारण इन ॲपोजिशन म्हणजेच पर्यायी. ओके, आणि आता आपण लास्ट आपलं सेंटेन्स पाहूया. तर यू मस्ट नेवर फॉरगेट धिस. आता या वाक्यामध्ये काय झालेलं आहे पहा, इथे जे आहे हे ऑब्जेक्ट आलेलं आहे, फॉरगेट हे वर्ब आलेलं आहे आणि फॉरगेटच्या नंतर धिस आलेलं आहे. आता हे जे धिस जे आलेलं आहे, हे धिस काय आहे, नाउन किंवा प्रोनाउनची जागा आहे, बरोबर ना. हे प्रोनाउन आहे, धिस हे प्रोनाउन आहे आणि याला पर्याय म्हणून काय आलेला आहे, तर दॅट ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. म्हणजे फक्त एवढं वाक्य जरी म्हटलं, यू मस्ट नेवर फॉरगेट धिस, तर देखील अर्थ कळू शकतो. परंतु याच धिसला पर्याय म्हणून काय आलेला आहे, दॅट ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. तर अशा प्रकारचे आहेत. तर अशा प्रकारे आपले 5 प्रकार जे आहेत ते आपण पाहिलेले आहेत. नाउन क्लॉजचे 5 प्रकार पाहिलेले आहेत.
तर कोणते कोणते होते पुन्हा एकदा थोडंसं आपण हे करूया. कोणते कोणते होते ते 5 प्रकार. तर सगळ्यात पहिलं होतं की सब्जेक्ट ऑफ वर्ब, त्याच्यानंतर द ऑब्जेक्ट ऑफ अ वर्ब, द कॉम्प्लिमेंट ऑफ अ वर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन, चौथं होतं द ऑब्जेक्ट ऑफ अ प्रिपोजिशन, आणि 5वं होतं इन ॲपोजिशन टू नाऊन ऑर अ प्रनाऊन. लक्षात घ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुम्हाला जर का बघून पहिल्यांदा कळत नसेल तर जरा पुन्हा पुन्हा या व्हिडिओ बघत चला, आणि तरीही नाही कळलं तर प्लीज मला विचारत चला, कारण की एक्झाम्स ज्या आहेत त्या कधीही होतील आणि त्याच्यामुळे आपण तयार राहिलेलं बरं. आणि लक्षात घ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो की जो इंग्लिश आणि मराठी राज्यसेवेसाठी मी सांगते की राज्यसेवेसाठी म्हणा किंवा तुमचे PSI STI ASच्या एक्झाम्स असतील त्याच्यामध्ये तुम्ही इंग्लिश आणि मराठीला खूप चांगला स्कोअर करू शकता, कारण की इंग्लिश आणि मराठीमध्ये जे ग्रामर येतं ते ग्रामर तुम्ही आत्तापर्यंत सर्व शिकलेलंच ग्रामर येतं. फक्त थोडासा त्याचं काय होतं ॲप्रोच थोडासा वेगळा असतो क्वेश्चन विचारण्याचा. त्याच्यामुळे जर का तुम्ही व्यवस्थित डिटेल स्टडी केला, स्टेप बाय स्टेप स्टडी केला तर तुम्हाला इथे मात्र चांगला स्कोअर करता येतो. त्याच्यामुळे प्लीज या विषयाकडे लक्ष द्या. इथे तुम्हाला 100% भरपूर मार्क्स मिळू शकतील आणि अगदी कमी वेळ अभ्यास करून जास्तीत जास्त मार्क्स मिळू शकतात. आणि त्याच्यामुळे प्लीज व्यवस्थित सर्व व्हिडिओज पाहत जा. जो काही आपला सिलेबस आहे तो सर्व सिलेबस या व्हिडिओमधून आपण कंप्लीट करण्याचा प्रयत्न करणारच आहोत. प्रयत्न नाही करणारच आहोत. तर प्लीज तुम्ही आमच्याबरोबरच राहा. माझ्या व्हिडिओज ज्या आहेत त्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना, शिक्षकांना शेअर करत जा, आणि त्याचबरोबर कमेंट मला लिहून कळवा, आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. त्यामुळे काय होणार आहे की माझ्या ज्या नवीन नवीन व्हिडिओ येणार आहे त्याचं तुम्हाला सर्वात पहिल्यांदा नोटिफिकेशन मिळणार आहे. तर आपण उद्या पुन्हा संध्याकाळी 6 वाजता भेटणारच आहोत. आपल्या हा जो टॉपिक आहे क्लॉज जो आहे हाच आपण पुढे नेणार आहोत. आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ॲडवर्ब क्लॉज जे आहे त्याचे प्रकार पाहणार आहोत. तर भेटूया लवकरच. तोपर्यंत भरपूर अभ्यास करा आणि पोस्ट करा, आणि भरपूर अभ्यास करत असताना तुमची तब्येतही सांभाळा. ओके, तर भेटूयात आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.